नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, हा व्हिडिओ खास करून माझ्या विद्यार्थिनी बहिणींसाठी आहे की वारंवार मला कॉल येत आहे की सर, मुख्यमंत्री लाडकी बहीण ही योजना आहे, या योजनेसाठी लागणारी कागदपत्र आम्हाला एकदा सांगा. तर त्यासाठी हा व्हिडिओ बनवत आहे. तर मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण यासाठी वय किती आहे? 21 ते 60 वर्षापर्यंत. यासाठी 4 मुख्यत्वे डॉक्युमेंट तुम्हाला लागतात. पहिलं डॉक्युमेंट आहे जे की उत्पन्नाचा दाखला आहे. तर आता बऱ्याचशा महिलांना असा प्रश्न पडला असेल की उत्पन्नाचा दाखला स्वतःच्या नावानं काढायचा का, जमीन नाहीये. तर ताईंनो, हा उत्पन्नाचा दाखला जर तुम्हाला काढायचा असेल तर हा उत्पन्नाचा दाखला कुटुंब प्रमुखाच्या नावाने तुम्हाला काढावा लागणार आहे. ज्यांचे लग्न झाले असतील तर त्यांच्या पतीच्या नावानं हा दाखला तुम्हाला काढावा लागणार आहे. त्यामध्ये तुम्हाला हा दाखला 2.5 लाख रुपयाच्या आतमध्ये उत्पन्न तुमचं असायला पाहिजे. आता तुम्ही म्हणाल की सर, काही मुली अशा आहेत की त्या महिला विधवा आहेत, तर त्या विधवा महिलांना स्वतःच्या नावे हा उत्पन्नाचा दाखला काढावा लागणार आहे. त्यानंतर दुसरं डॉक्युमेंट यामध्ये असं आहे की तुम्हाला रहिवासी दाखला पाहिजे किंवा डोमेसेल. रहिवासी आणि डोमेसिल ही गोष्ट एकच आहे. हे प्रमाणपत्र सुद्धा तुमचं स्वतःचं पाहिजे. ते तहसील मधून निघते, तहसील मधलं ते प्रमाणपत्र पाहिजे. जर ते नसेल तर काही हरकत नाहीये, तुमच्यासाठी तिथं जन्माचा दाखला सुद्धा तुम्ही तिथे देऊ शकता. त्यानंतर 3 नंबरचं डॉक्युमेंट जे की खूप महत्वाचं डॉक्युमेंट आहे ते आहे तुमचं रेशन कार्ड. कारण रेशन कार्ड असणे महत्वाचं आहे. तर ते कुणाचं पाहिजे? तर ते कुटुंबाचं एकच रेशन कार्ड असते, परंतु त्या रेशन कार्डमध्ये त्या ताईचं नाव इन्क्लूड असणे गरजेचं आहे. त्या ताईचं नाव त्या रेशन कार्डमध्ये असणे गरजेचं आहे. नाव नसेल तर तुमचं रेशन कार्ड त्या योजनेसाठी तिथं चालत नाही. त्यानंतर आपण बोलतोय मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनावरती कुठले कुठले कागदपत्र लागतात. 3 कागदपत्र तुम्हाला सांगितले. चौथं कागदपत्र आहे मित्रांनो, तुमचं बँकेची पासबुकची झेरॉक्स तिथं पाहिजे किंवा तुमचं बँकेचं खातं असणं गरजेचं आहे. पण ते कुठल्या बँकेमध्ये पाहिजे? तर बँकेचं खातं हे तुमचं नॅशनलाइज बँकेमध्ये पाहिजे. जर नॅशनलाइज बँकेमध्ये खातं नसेल, प्रायव्हेट बँकेमध्ये असेल, तर तिथं तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो. का म्हणतो? कारण नॅशनल बँकेमध्ये तुमचं खातं असेल तर तिथं तुम्हाला आधार कार्ड सुद्धा लिंक करणे गरजेचं आहे. आधार कार्ड लिंक हे नसेल तर तुम्ही 10 ऑगस्ट पर्यंत आधार कार्ड लिंक करून घ्या. 13 ऑगस्टला तुमचा पहिला हप्ता 1500 रुपये महिना हा प्रत्येक महिलेच्या नावावर, प्रत्येक ताईच्या नावावर इथं पडणार आहे. त्यामुळे हे तुमच्यासाठी महत्वाचं होतं. आधार कार्ड काय वेळेस काय होतं, आपण आधार कार्ड दिलेलं असतं बँकेला, परंतु आपल्याला वाटते आधार कार्ड लिंक आहे, ते नसते. कारण आधार कार्ड लिंक करण्यासाठी बँकेने तुमचा डाटा NPCI ला पाठवलेला पाहिजे, नाही तर मग ते आधार कार्ड तुमचं अपडेट नसते. ठीक आहे. तर हे 4ही डॉक्युमेंट इथे असणे गरजेचं आहे. हे 4 डॉक्युमेंटची पूर्तता करा आणि लगेच अर्ज भरून टाका. आणि अर्ज भरल्यानंतर तुम्हाला प्रत्येक महिन्याला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत 1500 रुपये तिथे मिळू शकतात. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय स्वच्छ भारत.